नमस्कार. आज आपण डबल अंब्रेला स्लीव्हज बघणार आहोत. म्हणजे डबल डबल येणार आहे अंब्रेला स्लीव्हजवरती तो. तर त्याच्यासाठी हे माझ्याकडे उरलेलं कापड आहे आणि त्याचं मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा डबल फोल्ड म्हणजे टोटल 8 पदरी करून घेतलेलं आहे मी. कारण 2 स्लीव्हज काढायचे आहेत त्याच्यासाठी. आणि आता आपल्याला स्लीव्हचं माप टाकायचं आहे. मला 6.5 इंचाचे स्लीव्हज पाहिजेत. मी अर्धा इंच एक्स्ट्रा घालत आहे म्हणजे 7. तर हे 7.5 टोटल. मग हे 7 इंचाचं इतकं कापड उरत असल्यामुळे मी त्या 7 इंचा इतकंच पूर्ण कापड आखून घेत आहे. असं आपल्याला राउंड आखून घ्यायचं आहे. तर कापड आपल्याला याच्यासाठी 7 दोन्ही 14 इंच लांबी इतकं लागतं. आणि चौकोन लागतो तो. आता मी 7 इंचाचं कापड माप टाकलेलं आहे आणि हे कट करून घेतलेलं आहे. कापड थोडंसं फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथं माझं थोडं राहिलं होतं आणि ते कट करून टाकते. तर आता हे स्लीव्हज घेत असताना त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने 3 इंच इतकं माप टाकून घ्यायचं आहे आणि त्या मधल्या भागाचा मध्य काढून घ्यायचा आहे. तो 2 इंचाला आहे. तो 2 इंच भाग जो जो पण मध्य येईल तो राउंड टाकायचा आहे असा. तर हा राउंड टाकून झालेला आहे 2 इंचाचा. हाफ राउंड. हा 2 इंचाचा टाकल्यानंतर वरती 1 इंच किंवा खालती 1 इंच असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर वरती मला 6 इंच पाहिजे आहे. म्हणून मी खालच्या बाजूने 1 इंच कट करून घेत आहे. असं खालच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा कट करून टाकायचं आहे. म्हणजे करेक्ट माप बसतं आपल्या स्लीव्हजला. त्याच्यानंतर आता मग ह्याच्यावरती डबल करायचं आहे अंब्रेला. त्याच्यासाठी हे पुन्हा कापड घेतलेलं आहे मी दुसरं आणि हे 5 इंचचं घेतलेलं आहे. म्हणजे 3 इंच आपण जे 2 इंच आपण कापून टाकलं ते आणि 3 इंच त्याच्यावरती करायचं आहे आपल्याला अंब्रेला स्लीव्हज. मग त्याच्यासाठी मी हे असं घेतलेलं आहे. आता हे आपण पुन्हा 2 इंचाचं राउंड कापून पण घेऊ शकतो. पण मी डबल फोल्ड करणार आहे आणि तेच माप त्याच्यावरती ठेवून कट करून टाकणार आहे. हे पहा असं. जिथून आपल्याला पाहिजे असेल खालच्या भागावरून तिथून आणि वरच्या भागावरून तर आपल्याला नंतर कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे हा असा राउंड काढून घ्यायचा आहे. हा कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे उरलेलं कापड जे आपण पहिल्यांदाच स्लीव्हज कट करून घेतलेले आहेत, त्याला अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे कटिंग व्यवस्थित होईल. हे असं ठेवून त्याला आता मी पिना लावून घेते. म्हणजे कापड सरकणार नाही. कापड फार पातळ असल्यामुळे फारच इकडं-तिकडं सरकलं जातं आणि फिनिशिंग चुकतं. त्यासाठी. हे असं कापून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जिथून पाहिजे मला वरचा स्लीव्हज 3 इंचाचा पाहिजे आणि तो खालचा स्लीव्हज मी 6.5 इंचाचा घेतला आहे. म्हणजे 7 इंच घेतलेलं आहे, पण पिको करून शिलाई वगैरे घालून तो तितका होणार आहे. हा असं करून कट करून झालेला आहे. आता हे झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पिको मारून घ्यायचं आहे. यात पूर्ण बॉर्डरना पिको मारून घ्यायचे आहेत. हे टोटल 4 स्लीव्हज आहेत. हे 4ही स्लीव्हजनंच मी पिको मारून घेतलेला आहे आणि आता मी हे एक छोटा स्लीव्हज आणि मोठा स्लीव्हज असे दोन्ही मिळून एकत्र जोडून घेत आहे. हे असे एकत्र जोडून घ्यायचे आहेत दोन्ही. मी सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर माझा व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक करा आणि मला कमेंट करून कसे झाले स्लीव्ह ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे म्हणजे दोन्ही शिलाई मारून झालेले आहेत. आता यांचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि तयार ब्लाऊजच्या वरती स्लीव्हज बरोबर मध्याला ठेवून जोडून घ्यायचे आहेत. हा माझा ब्लाऊज तयार करून झालेला आहे. त्याच्या मधोमध बरोबर ठेवून हा स्लीव्हज याच्यावरती व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने. मध्य काढून व्यवस्थित जोडल्यानंतर कुठंही फिनिशिंग चुकत नाही आणि बगलेतून वगैरे स्लीव्हज व्यवस्थित बसले जातात.
आता हे जोडून झाल्यानंतर ह्याला आतल्या बाजूने आत्ताच पिको मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग बनतंय. नंतर फिटिंग केल्यानंतर पिको मारणं खूप अवघड जातं. ओरलॉक मारणं खूप अवघड जातं. त्यामुळे आता त्याला ओरलॉक आतून मारून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे हे माझा ब्लाऊज तयार झालेला आहे. हा बघा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा.